मराठा आरक्षणाची लढाई आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे। 29 ऑगस्टला शेवटचं पण निर्णायक आंदोलन ही केवळ एक घोषणा नाही, तर मराठा समाजाच्या अस्तित्वाची आणि हक्काची अंतिम हाक आहे। पण हे आंदोलन शेवटचं का म्हटलं जातंय? 29 ऑगस्टला नक्की काय होणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला आहे। अनेकदा उपोषण झाली, सरकार सोबत बैठका झाल्या, आश्वासनं मिळाली, पण ठोस निर्णय अजूनही रखडलेलाच आहे। मराठा समाजाला सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण मिळावे ही त्यांची मुख्य मागणी आहे। सरकारने वारंवार वेळ मागून घेतला, पण आता समाजाच्या संयमाचा अंत होत चालला आहे। म्हणूनच जरांगे पाटलांनी आता थेट आरपारची लढाई जाहीर केली आहे। 29 ऑगस्टची तारीख ही महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की हे आंदोलन शेवटचं असेल। याचा अर्थ असा की या आंदोलनातून सरकारला अंतिम इशारा दिला जाईल। जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील दिशा अतिशय तीव्र असतील। या आंदोलनात काय खास असणार आहे? तर नंबर 1 आहे अथांग जनसागर। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव या दिवशी एकत्र येण्याची शक्यता आहे। नंबर 2 आहे शांतता आणि शिस्त। नेहमीप्रमाणे आंदोलन अत्यंत शांततेत पण तितक्याच आक्रमकपणे विचार मांडणारे असेल। नंबर 3 आहे पुढील रणनीती। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनातून राजकीय पक्षांना मोठा संदेश दिला जाणार आहे। मराठा समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हा लढा लढला जात आहे। तुम्हाला काय वाटते? सरकार 29 ऑगस्ट पूर्वी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करेल का? की ही आंदोलने महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।